अमरावती ते बडनेरा या दोन शहरांना जोडणारा मुख्य पूल जो आहे तो रेल्वेचा पूल आहे आणि याच रेल्वेच्या पुलाला जे आहे ते तडे गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मी सध्या बडनेरामधील रेल्वे स्टेशनवर असलेल्या एका पुलावर आहे आणि हाच महत्त्वाचा पूल आहे, परंतु या पुलाला तडे गेलेले आहेत। आपण बघू शकतो जवळपास 30 फूट असे लांबपर्यंत जे आहे ते तडे या ठिकाणी गेलेले आहे आणि जवळपास 4 ते 6 इंच पर्यंत जे आहे ते अशा प्रकारचे तळे या ठिकाणी गेलेले आहेत। हा जो भाग आहे हा पूर्ण भाग दबलेला आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी जो आहे तो धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे। महारेलने जे आहे ते या पुलाचं बांधकाम काही वर्षापूर्वी केलं होतं, त्यानंतर याच्या देखभालीची जबाबदारी जी आहे ती ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि अशातच काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या भेगा पडलेल्या, तळा गेलेला आणि त्यामुळे कामावर जो आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण या ठिकाणी नागरिकांनी केलेला आहे। बडनेराचा अत्यंत महत्त्वाचा रेल्वे ओव्हरब्रिज आहे, दररोज हजारो वाहनांची ये जा जी आहे ती या पुलावरून होत असते। आधीच पूल जो आहे तो हा रुंद आहे आणि त्यातच अशा पद्धतीनं जे आहे ते तडे गेल्याने या ठिकाणी पोलिसांच्या वतीनं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी देखील या पुलावर होत असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। अपघात होण्याची शक्यता देखील या संपूर्ण प्रकारामुळे या ठिकाणी निर्माण झाली। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अशा पद्धतीनं 5 ते 6 इंच खोल अशा भेगा या ठिकाणी पडलेल्या आहेत। दुसरीकडे जर आपण बघितलं तर बांधकाम संरक्षण भिंतीचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचंच पाणी मुरून जो आहे तो या ठिकाणी भेगा पडल्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आपण बघू शकतो। या ठिकाणी संरक्षण भिंतीचं काम सुरू आहे आणि पावसाळा सध्या सुरू आहे आणि पावसाचं पाणी मुरल्यामुळे जे आहे ते या ठिकाणी भेगा पडल्याचा असा अंदाज देखील बांधण्यात आलेला आहे, परंतु कामावर ज्या पद्धतीनं काम झालं त्या कामावर मात्र नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। त्यामुळे काम केव्हा हे व्यवस्थित केलं जाईल आणि रस्ता केव्हा सुरळीत केला जाईल असा प्रश्न जो आहे तो नागरिकांनी उपस्थित केलेला आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।